रात्रीच भिजवून ठेवले का छान भिजून जातात आणि मग काय 2-3 शिट्ट्या घ्यायच्या आणि मऊसूत शिजले का मस्त भाजी फोडणी द्यायची तर खूप छान होतात. तर इकडे आता भिजवून घेतले तर 2 पाण्याने चांगले धुवून घेणार आहे स्वच्छ आणि त्यानंतर कुकरमध्ये लावून देणार आहे, 2-3 शिट्ट्या घेणार आहे. तर इकडे ना मी आता छोले टाकून देते आणि त्यामध्ये मीठ घालायचं आहे, हळद घालायची, आपल्याला पाणी घालायचं आहे. छोले बुडतील आणि त्याच्यावर 1-2 इंच पाणी येईल एवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर मग कुकरला 3 शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला. तर आपण ना जर आपला कुकर ओतू जात असेल म्हणजे शिट्टीतनं डाळ लावत असेल, समजा उडदाची सॉरी याची तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ वरणासाठी किंवा मग असं छोले वगैरे आपण काही जर का शिजवत असतो आणि त्यावेळेस ना असं ओतू जातं शिट्टीतनं येतं बाहेर, तर त्यावेळेस काय करायचं त्यामध्ये एखादा चमचा टाकायचा स्टीलचा किंवा छोटीशी स्टीलची वाटी असेल ना ती टाकायची. तर मग त्याच्याने ओतू जात नाही. पण ना माझा कुकर इकडे नवाच आहे म्हणजे रिंग वगैरे चांगली माझी, त्यामुळे माझं काही कुकरमधनं असं ओतू जात नाही. पण एक जो जुना कुकर आहे ना माझा तर त्याचं होतं तसं कधीतरी. तर मग मी काय करते त्यामध्ये एखादा चमचा टाकते. तर छान असं होतं म्हणजे ओतू वगैरे जात नाही. तुम्ही करून बघा, नक्की ट्राय करा एकदा. त्यानंतर आता इकडे चपात्या वगैरे करून घेते आणि मग छोले पण आपले शिजून झाले का फोडणी देणार आहे. तर इकडे बघा छोले छान मस्त शिजून गेलेत आपले आणि रंग पण छान आला आहे हळदीमुळे. तर इकडे कांदा, टोमॅटो, लसणाची पेस्ट आणि गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि सगळं असं पण आता फ्राय करून घेणार आहे छान तेलामध्ये आणि छान फोडणी बसली की त्यामध्ये छोले आपल्याला टाकून द्यायचे, चांगले परतून घ्यायचे आणि छोले शिजलेलं जे पाणी ना तर तेच आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये आणि चांगलं आपल्याला घट्ट होईस्तोवर आटून घ्यायचं आहे. तर इकडे आता छोले टाकून दिले, चांगले परतून घेतले का चवीनुसार मीठ घालायचं, पाणी घालायचं त्यामध्ये आणि कोथिंबीर वगैरे टाकून मस्त उकळी आली का मस्त आपले गरमागरम छोले रेडी आहेत. तर इकडे आता छोले रेडी झालेले आहेत आणि मस्तच झाले आहेत अगदी. तर इकडे आता टिफिन वगैरे गेले आणि त्यानंतर दुपारचं जेवणाचं वगैरे माझं आटोपलं आणि त्यानंतर म्हटलं चला काहीतरी करूया. तर इकडे ना माझी ही धूपदाणी आहे, तिला 1-2दा वापरली मी आणि आता दुसरी मी आणली होती लाकडी, तर ती पण जरा तशी तुटायला आली म्हणजे तिला पण टीच पडली आहे. तर म्हटलं चला हिलाच आता काहीतरी आपण DIY करूया म्हटलं. तर तिला जरा स्वच्छ धुवून घेतली मी आणि हीच आता वापरायला काढायला लागणार आहे म्हटलं, कारण ती जी आता लाकडीची धूपदाणी ना माझी तर ती पण अशी तुटत आली. तर म्हटलं चला हिचं काहीतरी करूया. तर या ठिकाणी आता काय करते मी, तिला चांगली स्वच्छ धुवून घेतली आतून बाहेरून आणि त्यानंतर आता माझ्याकडे ब्ल्यू कलर आहे ॲक्रेलिकचा, तर तो लावून घेते सगळ्या बाजूने व्यवस्थित. थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे कलर छान लागतो आणि थोडी शाईन पण असते त्याला, तर छान दिसतं मग ते. तर या ठिकाणी आता लावून घेते मी सगळीकडे. तर इकडे आता ना सगळा म्हणजे कलर जवळपास आपला करून झालेला आहे आणि खालच्या बाजूला म्हणजे बुडाला मी काही कलर वगैरे लावणार नाही आहे, तिकडे दिसणारही नाही तो आणि मग तिकडे उगाच लावून काही उपयोग नाही. फक्त हँडल वगैरे जे आहे ना तेवढं त्याला कलर करून घेणार आहे. पण तोपर्यंत ना मला म्हणजे राजला घ्यायला पण जायचं होतं आणि त्याच्या जिकडे आम्ही आता एंट्रन्स एक्झाम त्याची दिली होती त्याने संडेला, तर तिकडून पण कॉल आला होता की तुम्हाला दोघं पॅरेंट्सला भेटायला यायचं आहे म्हणून. तर मग त्यामुळे ना मला तिकडे पण जायचं होतं. तर आता इकडे म्हटलं चला कलर वगैरे करून झालं आहे तर बाकीची डिझाईन वगैरे उद्या करूया म्हटलं आणि मग मी ते जरा वाळायला वगैरे ठेवून दिलं आणि मग माझं आवरलं आणि तयारी केली. मग आता राजला घ्यायला निघूया आणि राजला परस्पर शाळेतनं घेऊन मग तिकडे जाणार आहे आणि त्याचे पप्पा ऑफिसमधून मग तिकडे परस्पर येतील ते. तर आता आम्ही दोघं मायलेकर टू व्हीलरने जाणार आहे. तर गाडीवर जरा मी चेहरा वगैरे कव्हरच करून घेते, कारण मग हवा वगैरे पण लागते आणि बरं पडतं गाडीवर मग चेहरा पण असा कव्हर केला की.
तर आता गाडी पण माझी खाली चार्जला लावलेली आहे. तर आता पार्किंगमध्ये आलो आहे आपण खाली आणि गाडी काढून निघायला थोडा वेळ होतोच, म्हणजे सगळं चार्जिंगचं वगैरे काढून आपल्याला जायला तर बरं पडतं. म्हणजे पेट्रोलपेक्षा ही चार्जिंगवाली गाडी जी असते ना ती जरा परवडते आपल्याला. तर आता इकडे आलो आहेत आणि तिकडे आतमध्ये तर काही आपल्याला शूट वगैरे करता येणार नाही आहे. तर त्यामुळे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि ब्लॉग थोडा पण आवडला असेल ना तर जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.